हॅलो हॅलो. नमस्कार. सहयोगी निर्मित आणि आयाम प्रस्तुत वारसा नाट्य संस्कृतीचा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. नाट्य संस्कृती ही मराठीसाठी तशी काही फार नवीन गोष्ट नाहीये. गेल्या 2 शतकांपासून आपल्याला ती माहिती आहे. ती विष्णुदास ज्यावेळेस विष्णुदास भावेंनी पहिलं मराठी नाटक स्टेजवर आणलं तिथपासून मराठी नाट्य संस्कृतीची सुरुवात झाली. पण मग त्याच्या आधी नाटक नव्हतं का, किंवा त्याच्या आधी नाट्य संस्कृती नव्हती का? तर नाही. नाट्य संस्कृती ही भरत मुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रापासून पुढे कालिदासापासून संस्कृतमध्ये खूप जुनी संस्कृती आहे. आणि ही अशी संस्कृती आपल्याकडे इतकी जुनी संस्कृती असताना आज त्याचा वारसा आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस अनेक असे लोक आहेत की ज्यांनी त्याच्यात त्यांचं मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि हा वारसा बघताना मराठीच्या नाट्यकोशाचं नाव नाही घेतलं तर तो वारसा अपूर्ण राहील. डॉक्टर विभा देशपांडे यांनी मराठीचा नाट्यकोश लिहिला आणि नाटकाच्या वारशाचं एक संग्रह तयार झाला. साधारण आपल्याला कोश म्हटलं की आपण सर्वसामान्य वाचक म्हणतो की अरे नको, तो आपल्या आवडीचा भाग नाही. पण आज तसं नाहीये. खरं तर हा नाट्यकोश जेव्हा वाचायला घेतो तेव्हा नाटकाविषयी अनेक वेगवेगळ्या गोष्टी, अनेक वेगवेगळे पैलू आपल्या समोर असे सहज उलगडत जातात. आणि आज या नाट्यकोशाविषयी आज आपल्याबरोबर आहेत विशाखा पंडित, डॉक्टर विभा देशपांडेंची कन्या. विशाखा, आवाज अनम्यूट करायला लागेल. नमस्कार. लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार अभिराम भडकमकर आणि आर्किटेक्ट आणि हौशी रंगभूमीवर काही नाटकं करणारे जयेश आपटे. हा वारसा बघताना अभिराम सर, तुम्ही या वारशाचे एक वारकरी आहात, तर या वारशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंय, मराठी रंगभूमीला फार मोठा इतिहास आहे, फार मोठा वारसा आहे. आणि या देशामध्ये सातत्याने आजही मोठ्या प्रमाणावरती खेड्यापाड्यात सुद्धा नाटक केलं जातं. हे मराठी रंगभूमीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाहेरच्या प्रांतांमध्ये, विशेषतः नॉर्थमध्ये रंगभूमी ही आकर्षित चाललेली आपल्याला दिसते. ती ठराविक वर्गापुरती मर्यादित झालेली आपल्याला दिसते. अशा परिस्थितीमध्ये मराठी नाटक हे जनसामान्यांचं नाटक राहिलेलं आहे. म्हणजे गमतीचा भाग असा की आपल्याकडे ज्या राज्यनाट्य स्पर्धा होतात त्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये दरवर्षी शेकडो नाटकं सादर केली जातात. आणि संपूर्ण महाराष्ट्रातले रंगकर्मी त्या नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेताना आपल्याला दिसतात. तर एवढा म्हणजे आपल्याला इतिहासही आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला वर्तमान पण आहे. अशा पद्धतीचं या रंगभूमीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि त्याचा वारसा आपल्याला विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर या सगळ्यांनी जी मराठी रंगभूमी या ठिकाणी रुजवली, त्याच्याकडे आपल्याला या सगळ्याचं श्रेय द्यायला लागतं. त्याची रचनाच त्यांनी अशा पद्धतीने केली, दौरे आणि या सगळ्या याच्यामध्ये, की मराठी रंगभूमी कायम चैतन्यशील आणि सळसळती राहिली.
आपले आपण ज्यावेळेस नाटक म्हणतो त्यावेळेस नाटकाची जी संहिता लिहिली जाते हम्म, ती साधारणतः समाजातल्या घटनांचा पडसाद त्याच्यात उमटत असतो. हम्म, हम्म, समाजात त्या-त्यावेळी घडणारे बदल हे नाटकामधनं समोर येत असतात. हम्म, तर जसं घाशीराम कोतवालमध्ये भारतीय लोकनाट्य किंवा लोककला यांचा एक सुंदर मिलाफ दिसून आला किंवा हम्म, पुढे जाऊन तो आत्तापर्यंतच्या नाटकात बघायचा तर जाणता राजामध्ये दिसून आला. तर हम्म. असे अजून काही विविध प्रयोग आपल्या नाट्य संस्कृतीमध्ये घडले? अगदी सुरुवातीपासून घडले आणि आजही घडताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे लोककलांच्या माध्यमातून वास्तव जे आहे, समकालीन वास्तव आहे, ते मांडण्याचा जो विचार आहे, तो गिरीश कर्नाडांनी पहिल्यांदा मांडला होता, की अशा पद्धतीचं नाटक आलं पाहिजे, की ज्यामध्ये अ, लोककलांचा वापर होईल आणि त्यातनं समकालीन वास्तव हे त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि त्या सगळ्या विचारांचा आउटकम म्हणून घाशीराम आपल्याकडे आपल्याला पाहावे लागेल आणि घाशीराम त्या पद्धतीचं नाटक आलेलं आपल्याला दिसतं. पण त्याच्याही आधी आपण जर पाहिलं तर अनेक नाटकं अशा पद्धतीची आलेली आहेत, की ज्याच्यामध्ये लोककला म्हणजे आपल्याकडे कायमच जेव्हा अ, ज्याला म्हणतो की तमाशा प्रधान नाटक जेव्हा आलं आपल्याकडे, माडगूळकरांनी लिहिली त्याच्यानंतर, तर या सगळ्यामध्ये कुठली ना कुठलीतरी एक लोककला होऊन त्याच्यातच समकालीन वास्तव मांडलेलं आहे. अगदी आत्ता सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रयोग सुरू आहेत असं मला वाटतं. अ, तुम्ही देहभान, पाहुणा, सुखांची भांडतो आम्ही यासारखी जेव्हा नाटकं लिहिलीत, तर हं, त्यावेळेच्या परिस्थितीचा काय विचार केला किंवा त्यावेळेसची काय परिस्थिती होती किंवा तुम्ही ती नाटकात मांडण्याचा प्रयत्न कसा केला? हं. खरंय. आत्तापर्यंत ज्या पद्धतीचं मी नाटक लिहिलेलं आहे, त्या नाटकामध्ये खरं समकालीन वास्तव जे आहे, त्या वास्तवामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही प्रतिक्रिया निर्माण होतात, त्या प्रतिक्रिया नाटकामध्ये उमटत तर राहतातच. परंतु केवळ समकालीन किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांपुरतं ते मर्यादित नसतं. तर एकूणच माणूस किंवा मनुष्य स्वभाव किंवा मानवी प्रवृत्ती याचा त्याच्या पाठीमागे काहीतरी एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे नेहमी जेव्हा म्हटलं असतं, की लेखकांनी समकालीन वास्तवाला भिडलं पाहिजे, तर माझं थोडंसं त्याला एक ऑब्जेक्शन असं असतं, की लेखकाच्या दृष्टीने काळ हा एक काळ नसतो. म्हणजे आत्ताचं वर्तमान असं नसतं. त्याने भूत, भविष्य, वर्तमान या सगळ्याकडे त्याची नजर असली पाहिजे आणि म्हणून माझ्या नाटकांमध्ये विचार मी म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न सारख्या नाटकामध्ये आस्तिक आणि नास्तिक किंवा परमेश्वराचं अस्तित्व याच्यासारख्या एका चिरंतन प्रश्नाचा मी वेध घ्यायचा प्रयत्न केला किंवा देहभान सारख्या नाटकामध्ये निसर्ग आणि आपल्या नैतिकतेच्या चौकटी या प्रत्येक काळामध्ये म्हणजे आत्ताच्याच नव्हे तर अगदी पूर्वीच्या काळापासून त्या नैतिकतेच्या चौकटी आणि निसर्ग याच्यामध्ये एक संघर्ष आपल्याला दिसून येतो. तो संघर्ष मांडायचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलाय. आणि म्हणून समकालीन वास्तवाच्या पेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की मूळ मानवी भावना, प्रवृत्ती, वृत्ती याच्याशी निगडीत राहण्याचा प्रयत्न मी करतो किंवा कुठलाही लेखक करण्याचा प्रयत्न करतो असं. नाट्यकोश वाचताना खरं तर मला लक्षात आलं, की आपल्या मराठीमध्ये नाटक अनुवादित होणं किंवा रूपांतरित होणं, ही हं, हं, परंपरा खूप जुनी आहे. म्हणजे हं, खरं तर नाट्यकोश वाचताना मला लक्षात कळलं, की मोरूची मावशी हे हं, रूपांतरित नाटक आहे हं, किंवा दुसरं जे आहे विसरले. तर ही ज्यावेळेस रूपांतरित नाटकं येतात, तर ती रूपांतरित होताना हं, त्याच्यात काय बदल होतात? कारण आता मोरूची मावशी म्हणजे आपण चार्लीज आंट्स घेतलं, तर ते हं, पूर्णपणे तिथल्या बॅकग्राऊंडवर असेल, हं, तिथल्या हं, पार्श्वभूमीच्या हिशोबाने लिहिलेलं असेल. हं, ते अडॅप्टेशन करताना ते कसं केलं जातं? म्हणजे कारण तुमचीही नाटकं म्हणजे तुमचीही नाटकं इतर रंगभूमीमध्ये गेलेली आहेत. तर हं, ते कसं हं. होतं? मुळात जेव्हा सगळीकडे माणूस खरं तर सारखा आहे, ती प्रवृत्ती सारखी आहे, त्याचे ते षडविकार आहेत ते सगळे सारखे आहेत. त्यामुळे तिकडचं कथानक आणि इकडे घडणारी जी काही आजूबाजूची परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये जेव्हा साम्य लेखकाला दिसतं, तेव्हा तो इकडच्या मातीमध्ये त्याचं रूपांतर करायचा प्रयत्न करतो. आणि भाषांतराची, रूपांतराची परंपरा आपल्याकडे फार मोठी आहे. आगरकरांनी हॅम्लेटचं विकार विलसित नावानी आपल्याकडे रूपांतर केलं होतं. तर ही परंपरा खूप मोठी आहे. पु. ल. देशपांडेंनी फुलराणीसारखं एक मोठं रूपांतर त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर अ, मानवी वृत्ती, प्रवृत्ती सगळीकडे सारख्या असतात आणि त्याच्यामुळे तिथे जो विचार मांडलाय किंवा तिथे जे नाट्य रंगवलेलं आहे, ते नाट्य आपल्या भाषेमध्ये आणत असताना म्हणजे त्याला आपलं सगळं पेहराव संपूर्णपणे त्याला परिधान करताना खूप चॅलेंजेसही असतात. म्हणजे आता साधी गोष्ट आहे, की पुलंनी जे फुलराणी केलं ते त्यावेळची भाषा, भाषेबद्दलची असलेली अस्मिता आणि भाषेबद्दलचा असलेला कर्मठ असा दुराभिमान याच्या विरुद्ध चं ते नाटक आहे एका परीने.
त्यामुळे ते शाश्वत आहे. ते सर्वकालिक नाटक आहे. तर त्या नाटकामध्ये पुलंनी फार एक छान हे केलं आहे, की ती फुलराणी म्हणते, की तुम्ही शुद्ध, अशुद्ध वगैरे या सगळ्या गोष्टी बोलता. तर व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग न व्हता हा शब्द शुद्ध कसा? तर अशा पद्धतीने जॉर्ज बर्नार्ड शॉच्या नाटकाचं पूर्णपणे पुलंनी आपल्याकडे रूपांतर करत असताना त्याला अशा पद्धतीने आणलं, की बरं पु. ल. देशपांडे हे एक महत्त्वाचे असे नाटककार होते, की ते सांगायचे माझं नाटक त्या नाटकावरती आधारित आहे. अनेक लोकांच्या बाबतीमध्ये तसं व्हायचं नाही. पण पुलंचं नाटक सांगूनही पटायचं नाही, की हे परकीय नाटक आहे. इतकं ते आपल्या मातीमध्ये आणायचे. त्यामुळे आपल्या मातीमध्ये आणत असताना मला असं वाटतं, की तिथल्या प्रवृत्ती किंवा तो थॉट घेऊन तो आपल्या मातीत रुजवावा लागतो आणि त्यातून जसं आचार्य अत्रेंचं सुद्धा चार्लीज अँड नाटक पाहिल्यानंतर आणि हे नाटक पाहिल्यानंतर आपल्याला फरक लक्षात येतो. अत्रेंनी तो एक धागा पकडला, पुलं धागा पकडतात आणि पूर्णपणे किंवा ते बीज घेतात आणि फुलवतात आपल्या मातीमध्ये, आपल्या हवामानामध्ये. हे करणं खूप महत्वाचं असतं असं मला वाटतं. आपण नाट्यकोशाबद्दल बोलताना ज्यावेळेस डॉक्टर विभा देशपांडेंबद्दल बोलतो आणि हो, खरं तर ते म्हणजे चालता बोलता नाट्यकोश होते. हो. मराठी नाट्य संस्कृतीबद्दल ज्याला कुणालाही जाणून घ्यायचं असेल, हं, हं, तर त्यांच्याकडे जावं, त्यांच्याशी बोलावं आणि त्यांनी अख्खा नाट्य संस्कृती तुमच्यासमोर उलगडून दाखवावी. हं, हं. तर विशाखा, बाबा आणि एक समीक्षक यातला विभाग कसे होते? खूप चांगला प्रश्न आहे प्रचिती. पण त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने खूप सोपं आहे. सोपं अशा अर्थी आहे, की खरं तर बाहेरचे विभाग आणि घरातले बाबा याच्यात काय म्हणतो त्याला आपण प्रिन्सिपल्समध्ये कुठेच फरक नव्हता. म्हणजे बरेच लोकं जी बाहेरच्या ह्याच्यात थोड्या वलयांकित जगतात असतात, त्यांच्या बाबतीत कधी-कधी असं होऊ शकतं, की बाहेरचा माणूस वेगळा असतो आणि आतला माणूस वेगळा असतो. म्हणजे घरच्यांचं मत काही वेगळं असू शकतं. पण मला असं वाटतं, की बाबा म्हणजे एक नाट्यसमीक्षक म्हणून, एक प्रोफेसर म्हणून मॉडर्न कॉलेज किंवा अन्य जिथे त्यांनी शिकवलं तिथे आणि घरी, असे ते तिन्ही ठिकाणी ना वैचारिकदृष्ट्या सारखे होते. अंतर्बाह्य ते म्हणजे इट वॉज लाइक अ ओपन बुक. त्यामुळे असा फरक मला कधीच वाटला नाही. म्हणजे जी जी तत्व त्यांनी नाट्यसमीक्षक म्हणून अंमलात आणली, की म्हणजे समीक्षक असूनही विभा आमचे मित्र आहेत. ही एक अशी म्हणजे असं लोकं मजेने सांगायचे. कारण सहसा समीक्षक तुमच्याबद्दल चांगलं बोलत नसला, तर त्याच्याशी आपले संबंध चांगले नसतात किंवा वरवर तरी दाखवतात, पण आतनं काय मत असतं लोकांचं माहिती. पण बाबांच्या बाबतीत मला असं वाटतं, की ते खूप सुदैवी होते, की त्यांनी समीक्षा चांगल्या अर्थाने केली. म्हणजे ती लोकांच्यात सुधारणा व्हावी अशा दृष्टीने केली. त्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जिथे सुधारणा हवी आहे किंवा जिथे चुकलंय ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते लोकांना सांगत आले आणि तेच तत्व त्यांनी घरातही वापरले. म्हणजे जी गोष्ट त्यांना पटत नसेल तर त्यांच्या पद्धतीने ते पूर्ण विचार तो सांगायचे. त्यातून पुढचा निर्णय तुमचा आहे आणि मग तुमच्या निर्णयाची जबाबदारी पण तुमची आहे, हेही त्यांनी मला शिकवलं. त्यामुळे नाट्यसमीक्षक आणि बाबा म्हणजे अशी कधीच ना तफावत नव्हती, की त्यांचं बाहेरचं आयुष्य आणि घरचे बाबा हे कधी आम्हाला असे वेगळे नाही वाटले. अर्थात कारण नाटक विशाखा, आमच्या घरातच होतं त्यामुळे तू आता म्हटलंस की निर्णय आणि निर्णयाची जबाबदारी तुमची. तर नाट्यकोशाचा निर्णय घेताना तू बाबांबरोबर होतीस. तर नाट्यकोशाच्या मागची थोडीशी एक पार्श्वभूमी सांगू शकशील? नक्कीच. तू म्हणतेस ते बरोबर आहे कारण नाट्यकोश करायचा ही कल्पना मनात असणं वेगळं आणि तो आपण करायचा हा निर्णय घेणं वेगळं. कारण हे आपण म्हणजे हे एक शिवधनुष्य होतं. अगदी खरं सांगायचं तर. आणि ते त्यांनी पेलण्याचं ठरवलं केवळ तात्यासाहेब शिरवाडकर यांच्यामुळे. आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते, की या चर्चेची जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा मी बाबांबरोबर तात्यासाहेबांकडे गेले होते. बाबांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. आणि तेव्हा त्यांच्या दोघांच्यात असं बोलणं झालं होतं, की त्यावेळेला इंग्लिश थिएटरवरचा पहिला एन्सायक्लोपीडिया आला होता. तर तो तुम्ही वाचलात का वगैरे असं तात्यासाहेब बाबांना विचारत होते. आणि साहजिकच बाबांना माहिती होते त्यांनी ब्रिटिश लायब्ररी ब्रिटिश काउन्सिलमध्ये पाहिलेला होता तो. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणले, की आपलं मराठीत असं का नाही हो? तर हा प्रश्न ऐकल्यानंतर म्हणजे बाबांच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार जे चालू होते, त्याचं त्यांनी उत्तर लगेचच दिलं, की व्हायला पाहिजे पण कोण करणार?
तात्यासाहेब म्हणले की तुम्ही का नाही करत. आणि बाबांच्या बाबतीत असं होतं ना की एखादी गोष्ट त्यांना जर पटली तर त्याचा म्हणजे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य असंही होतं की त्याचा ते अगदी शेवटपर्यंत पाठपुरावा करायचे. त्यामुळे ते एक निमित्त झालं आणि मला खरंच छान वाटतं की मी त्या प्रसंगाची साक्षीदार होते. अर्थात तेव्हा ते अगदी खरं सांगायचं तर ते कळण्याचं म्हणजे तेवढी समजही नव्हती, तेवढं ते वयही नव्हतं की त्याचे परिणाम काय होऊ शकतात. पण एकदा तो करायचा हा निर्णय घेतल्यानंतर जेवढ्या काही अडचणी आल्या त्यातनं निभावून नेऊन त्यांनी जवळजवळ 7 वर्ष लागली त्यांना ही सगळी प्रोसेस पूर्ण करायला. पण ते त्यांनी केलं. नाट्यकोशाचं काम बघितल्यानंतर त्यांचं डेडिकेशन, त्यांचं पॅशन हे खूप प्रामुख्याने लगेच समोर येतं. म्हणजे 7 वर्ष एखादी गोष्ट पूर्ण झोकून देऊन करणं आणि ती या लेवलला नेऊन ठेवणं, की आज विभांची ओळख ही मराठी नाट्यकोशकार म्हणून होते. आणि आणि प्रचिती असं आहे ना की हे काम केलं म्हणजे बऱ्याच वेळेला ही अशी कामं ना संस्थांनी करायची असतात खरं सांगायचं. म्हणजे हे काम झालं ही चांगलीच गोष्ट आहे, पण ही एका माणसाने पूर्ण लीड घेऊन केलं ही त्यातली अजून एक महत्वाची गोष्ट. अर्थात सगळ्या नाटकातल्या सगळ्याच वेगवेगळ्या संबंधित लोकांचं सहकार्य त्यांना मिळालं, काहींचं नाही मिळालं, ज्याचा उल्लेख त्यांनी नाट्यकोशात ओझरता केलाही आहे. पण त्याकडे लक्ष न देता, त्यातल्या अडचणींकडे लक्ष न देता एकदा आपण हातात काम घेतलं आहे तर ते पूर्ण करायचं. म्हणजे यात आर्थिक अडचणी आम्हाला खूप आल्या. म्हणजे शेवटी प्रकाशनासाठी सुद्धा कोणी नव्हतं, तर ते प्रकाशन आम्ही स्वतः करायचं ठरवलं. पण तिथपर्यंत नेऊन त्यांनी ते पूर्ण केलं. आणि अगदी तुला खरं सांगू तर हा नाट्यकोश हा 2000 सालापर्यंतचा आहे. म्हणजे जवळजवळ 150 वर्षाचा इतिहास त्याच्यात आहे. आणि 2001 ते 2015 असा त्याचा दुसरा भाग व्हावा ही त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती. म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा त्यांना असं म्हणजे त्याच्यानंतरही कोणी ते पुढे नेलं नव्हतं, तर ते व्हावं ही सुद्धा त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती. म्हणजे इतकं डेडिकेशन होतं त्यांचं या विषयावर. नक्कीच म्हणजे ते खरं तर ती इच्छा त्यांची उचलून धरून आत्ता नाट्यक्षेत्रात असलेल्या लोकांपैकी जर कोणी काम करणार असेल तर नाट्यकोशासारखं दुसरं अजून एक अपग्रेडेड व्हर्जन आपण त्याला म्हणू ते आपल्या समोर येईल. आणि नाट्यकोशामध्ये त्यांनी संहितेपासून समीक्षेपर्यंत सगळंच मांडलंय. नाटकाचं असं कुठलंही अंग नाहीये की जे विभांनी त्या नाट्यकोशामध्ये मांडलं नाहीये. आणि अभिराम सर तुम्हीही नाटकातल्या अनेक अंगांमध्ये या ना त्या निमित्ताने इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे अगदी तुम्ही बॅकस्टेज पासून इन्व्हॉल्व्ह होतात. हो हो. तर हा तुमचा प्रवास कसा होता? खर तर डी.व्ही. कारंत आम्हाला नेहमी असं सांगायचे की नाटकामध्ये स्पेशलायझेशन नावाची गोष्ट नसते. सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. आणि त्यामुळे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कार्पेंट्री पासून सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या जायच्या. आणि या सगळ्यामध्ये बोलत असताना मला असं एक लक्षात येतं की एन.एस.डी. मधनं बाहेर पडल्यानंतर म्हणजे विभांच्या बद्दल आता बोलत असताना 2 मला अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडावेसे वाटतात, की म्हणजे विभांनी नाट्यकोश तर केलाच, पण त्याच्या आधी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय होतं? तर मला असं वाटतं की ते स्ट्रगलर्स किंवा नवीन काहीतरी करू पाहणारी जी तरुण मुलं होती त्यांच्यामधला आणि निर्माते आणि संधी याच्यामधला एक पूल म्हणून काम करायचं. म्हणजे मी अनेक नावं अशी सांगू शकतो की ज्यांना विभांनी कॉलेजमध्ये काम करत असताना पाहिलं, हेरलं, त्यांच्या प्रायोगिक रंगभूमीवरती काम करताना त्यांनी हेरलं आणि त्यांनी व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोहन वाघांना, मोहन तोंडवळकरांना सांगितलं की हा मुलगा किंवा ही मुलगी यांच्याकडे लक्ष ठेवा, यांना संधी द्या. अशा पद्धतीचं काम विभांनी कायम केलेलं आहे. समीक्षक म्हणून मला नेहमी असं वाटतं की विभांनी कधीही कोणत्याही प्रकारचा भेद नाही बाळगला की हे प्रायोगिक आहे, हे व्यावसायिक आहे किंवा अमुक-तमुक वगैरे. विभांची लेखणी म्हणजे विभांना आवडलं तर विभा कौतुक करतील, विभांना नाही आवडलं तर विभा वाईट लिहितील. हे इतकं स्पष्ट असायचं. आणि मुळात हे कधी जाणवलं जेव्हा मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीवरती काम करायला लागल्यानंतर मुंबईतले गट, तट, कंपू, राहुट्या या सगळ्या गोष्टींचा अनुभव जेव्हा घ्यायचो तेव्हा विभांना मी नेहमी म्हणायचो की विभा तुम्ही मुंबईत असायला हवा होता. विभा अशा पद्धतीनं पाठीशी राहायचं. माझं ज्याचा त्याचा प्रश्न नावाचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचं आहे म्हणून काही विदुषी आणि अशा प्रकारच्या समीक्षक लोकांनी सांगितलं की त्याचं प्रकाशन समीक्षक मेळाव्यामध्ये का करायचं? तर विभा म्हणाले की नाही, नाटकाकडे तुम्ही असं बघू नका हे कुठल्या रंगभूमीवरती सादर झालेलं. त्याचा कंटेंट पहा, त्याचा आशय पहा, त्याचा प्रयोग पहा. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की विभा अशा पद्धतीच्या लोकांच्या पाठीशी उभं राहणारं एक
फार मोठं शक्तिस्थान होतं आणि विभांना या गोष्टीची जाणीव होती, की बाबा इथे धडपड करणाऱ्या माणसांना पुण्या मुंबईमध्ये स्टेज मिळालं पाहिजे किंवा आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर त्यामुळेच म्हणजे माझं देहभान नावाचं जे नाटक आहे, ती एकांकिका होती. माझ्या प्रस्तावनेमध्ये मी उल्लेख केलाय, की ती एकांकिका त्यांनी वाचली आणि ते स्पर्धेला परीक्षक होते एकांकिका लेखन स्पर्धेला. त्यांनी पहिला क्रमांक दिला, पण नंतर बक्षीस देताना ते मला म्हणाले, की "अभिराम, हे एकांकिकेमध्ये कोंबलंयस, हा मोठ्या नाटकाचा विषय आहे." आणि त्यानंतर विचार करून मी त्याच्यावरती देहभान नावाचं नाटक लिहिलं आणि ते आज कन्नडमध्येही झालं, ते गुजरातीतही झालं आणि ते मालवणी कोकणी भाषेमध्ये सुद्धा ते प्रकाशितही झालं आणि सादरही झालं. तर विभांची समीक्षक म्हणून नजर अशी होती. अशी सकारात्मक होती. म्हणजे ते परखडही होते, पण त्या परखडपणाच्या पाठीमागे सकारात्मक विचार असा होता, की हे नाटक चांगलं झालं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. त्यामुळे मला असं वाटतं, की म्हणून आज या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या पाठीमागे एका परीने विभांनी आमच्या संपूर्ण सगळ्या तरुण पिढीला ज्या पद्धतीची जी सगळी मदत केली आहे, त्याचं एक ऋण व्यक्त करावं हा इथे उपस्थित राहण्याच्या पाठीमागचा माझा एक फार मोठा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आता नाट्यकोशाचं काम विभांनी केलं आणि त्याच्यामध्ये जर ते उघडून पाहिलं तर इतक्या विविध घटकांवर त्यांनी प्रकाश टाकलाय आणि तुमचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे, की खरोखरच दुबेंच्या नाटकामध्ये मी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केलं. म्हणजे तेव्हा असं बॅकस्टेज आर्टिस्ट वगैरे नव्हतं. तुम्ही ग्रुपमध्ये या, तुम्हाला जे काही काम सांगतील ते काम करा. मग ते काम अगदी हॉल उघडण्यापासून ते चहा आणण्यापासून ते मोढे ठेवण्यापासून ते डायलॉग म्हणण्यापर्यंत सगळं असायचं. तर नटाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तरच तो संपूर्ण रंगभूमी समजून घेऊ शकतो. असं होऊ शकत नाही, की मी नट म्हणून आलो, माझे डायलॉग मी म्हटले. हे चित्रपटात कदाचित होऊ शकेल, पण हे रंगभूमीवरती नाही होऊ शकत. आणि म्हणून अगदी तुम्हाला बॅकस्टेजमध्ये तुम्हाला लाईट कसे पडतात ते पाहायला पाहिजे. तुम्हाला म्युझिक ऑपरेट करता आलं पाहिजे. भले ते तुम्ही करू नका. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही खोलात जाऊ नका, पण तुम्हाला त्याची कल्पना असते. आणि म्हणून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये सुद्धा पहिलं वर्ष हे जनरल असतं. स्पेशलायझेशन 1 वर्षानंतर सुरू होतं. तर हा खूप महत्वाचा प्रवास असतो आणि तो प्रत्येक कलावंताला करावा लागतो. तुम्ही आता ज्यावेळेस स्टेज आणि बॅक स्टेज वगैरे सांगत होतात, तर मला माझे दुबईतले दिवस आठवले. मी काही काळ एका थिएटरमध्ये हं. ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम केलं आणि हां. ते ऑपरेशन म्हणून काम करताना तुम्ही म्हटलात तसं खरंच, की बॅकस्टेज ची जी व्यक्ती असते ती खरं तर पडद्यासमोर कधीच येत नाही किंवा हं. सेट उभारणारी व्यक्ती पडद्यासमोर कधीच येत नाही. पण तिचं जे कॉन्ट्रिब्युशन असतं, तिचं जे हं. काम असतं, तेही ते नाटक घडवण्यामागे, ते नाटक हं. उभं करण्यामागे खूप महत्वाचं असतं. हं. बरोबर. आणि जयेश, मला तुला विचारावं असं वाटतं, कारण तू सेट डिझायनिंग शिकवतोस आणि सेट डिझायनिंग स्वतः करतोस. तर आत्ताची जी आपली रंगभूमी आहे, ती रंगभूमी ही एक ठराविक जागा आहे. आता कमर्शियल झाल्यामुळे तीच रंगभूमी ही ऑर्केस्ट्रासाठीही वापरली जाते. तीच रंगभूमी एखाद्या क्वायरसाठी वापरली जाते. तर असं करताना सेट डिझायनिंगला तुला कसे चॅलेंजेस येतात रे? सर्वप्रथम आपण मगाशी विषयात बोलले की कुसुमाग्रज नाशिकचे होते, तसं नाशिकच्या काही स्पेशालिटीज आहेत. त्यामध्ये एक स्पेशालिटी अशी आहे की 2 थेंब पाऊस म्हणजे 15 मिनिटं लाईट जाणार. तर तशा पद्धतीने मगाशी एक 10 मिनिटं पाऊस झाला, त्यामुळे अर्ध्या तासापासून लाईट नाही आहेत. त्यामुळे मला असं आर्टिफिशियल नाटकी लाइटिंग करून बसावं लागतं. याबद्दल मी दिलगीर आहे. तुमची अच्छा, मला परवानगी वाटलं असेल तर मी तू वारसा नाट्य संस्कृतीचा मुळे एक स्पेशल इफेक्ट घेऊन आलेला आहेस. तसं खरं तर आवडलं असतं, पण ते संधी दिली आहे मला नाशिककरांनी, त्याच्यामुळे ते तुम्ही आता गोड म्हणून घ्याल असं मला वाटतंय. मला मगाशी अभिराम सर जे म्हटले ना की नाटकाला इतिहास आहे आणि वर्तमान आहे, तर मला असं वाटतं की नाटकाला इतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्यही आहे. कारण आपल्याकडे मराठी कल्चरमध्ये विशेषतः ज्या पद्धतीने मुलं मोठी होतात, म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांच्याकडे बघितलं तुम्ही तर ती फुलराणीपासून ते लहान बालनाट्यापासून ते कॉलेजमध्ये एकांकिका करेपर्यंत एक लिगसी फॉरवर्ड केली जाते. आणि मग त्यामध्ये काय होतं की प्रत्येक मुलगा हा त्या नाट्य चळवळीमध्ये म्हणा किंवा नाटक या गोष्टीशी जोडला जातो कुठल्याही प्रकारे. आणि मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन थोडंसं तो अजून सिरियस झाला तर मग तो राज्यनाट्य करतो, राज्यस्तरीय स्पर्धा करतो.
पण यातले फार कमी लोक पुढे जाऊन नाटक हे पूर्ण वेळ किंवा अभिनय हे क्षेत्र हे पूर्ण वेळ त्याचं करिअर म्हणून निवडतात. पण बाकी सगळे हे उत्तम प्रेक्षक म्हणून पुढे येतात, त्यांना नाटक बघितलेलं असतं. त्याच्यामुळे होतंय काय की चांगली नाटकं अशी मराठीमध्ये अजूनही तयार होतात आणि आजही नाटक चळवळ ही खूप फोफवती आहे, चांगल्या अर्थाने वाढते आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मगाशी अभिराम सर म्हटले ते अगदी बरोबर आहे की इतिहास आणि वर्तमान आहे, पण मला असं वाटतं की त्याला भविष्यही आहे. म्हणजे ते आजही नाट्यकोश यासाठी आपण भेटतो आहोत, ते रिलेव्हंट आहे का हा मोठा प्रश्न आहे. की मला जर कोणी विचारलं की नाट्यकोश आता कशाला पाहिजे, नाटक कोण बघतं, तर मला सांगावं असं वाटतं की नाटक हे मराठी माणूस बघतो, त्याचा श्वास आहे. आणि नाटक बघतोच नाही तर तो फॉलो करतो, आणि त्यांच्यासाठी सुद्धा नाट्यकोश आवश्यक आहे. तुमचा आता प्रश्न जो आहे महत्वाचा तो म्हणजे सेट डिझाईन करताना काय करायला लागतं. बेसिकली आपण तुम्ही बघितलं मगाशी म्हटलं की नाटकाचा इतिहास फार मोठा आहे. त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे ग्रीक आर्किटेक्चरमध्ये कलोजियम नावाचं जे गोल आकाराचं स्ट्रक्चर होतं, त्यामध्ये सेंटरला परफॉर्मन्स जसं आजही ऑपेरा होतो की सेंटरला परफॉर्मन्स आणि सगळ्या बाजून लोक बसतात. पण आपल्याकडे तो फॉर्म फार चालला नाही. आपल्याकडे बेसिकली 3 बाजू आणि चौथी भिंत ज्याला म्हणतो आपण ती काढून तिथे प्रेक्षक बसून, त्याला प्रोसिनियम आर्च थिएटर असं म्हणतो आपण, त्या प्रोसिनियम आर्च फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे चाललं होतं. आणि मग त्याच्यामध्ये नाट्यगृह असतं, तिथेच लावणीचे कार्यक्रम होतात, तिथेच राजकीय सभा होतात, तिथेच नाटक होतं, तिथेच सांस्कृतिक इतर कार्यक्रम होतात. तर सेट डिझाईन करताना एक फार चॅलेंजिंग आहे की आम्ही मुलांना सांगतो, मुलं जेव्हा आमच्याकडे येतात तुम्हाला सांगायला आनंद होतो की भारतामध्ये डिग्री कोर्स असलेले फक्त 2 कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये आमचं एक कॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक सेमिस्टर पूर्ण त्यांना थिएटर आणि त्या थिएटरचे सेट डिझाईन हे शिकवतो. आणि मराठी इंडस्ट्रीतले नामवंत थिएटर आर्टिस्ट त्याच्यामध्ये येतात आणि त्या मुलांना थिएटर काय हे शिकवतात. पण मुलांच्या डोळ्यासमोर फिल्म असते आणि त्यांना आम्ही सांगत असतो की थिएटर किंवा नाटक हे त्याचा पाया आहे. त्याचं कारण असं आहे की एक सिंगल फ्रेम ही तुमच्याकडे उपलब्ध असते. त्या फ्रेममुळे तुम्हाला घराचा दिवाणखाना असो, बेडरूम असो, रेल्वे स्टेशन असो, एअरपोर्ट असो, मार्केट असो, जे हवं ते उभं राहायला लागतं, ते पण मिनिमलिस्ट गोष्टींमध्ये. आणि जेव्हा तुम्ही मिनिमलिझम शिकतात, खरं तर मिनिमलिझम हा खूप अवघड प्रश्न आहे किंवा अवघड गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्ही मिनिमलिझम शिकता तेव्हा तुम्ही चांगले आर्टिस्ट किंवा चांगले थिएटर सेट डिझायनर किंवा फिल्मसाठी सेट डिझायनर चांगले होऊ शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सेट डिझाईन करताना खूप चॅलेंजेस त्यांच्या पुढे येतात. त्यांना म्हणजे अगदी बेसिक गोष्ट, बस स्टॉप कसा उभा राहायचा, तिथनं आम्ही सुरुवात करतो. आणि मग मुलांना सांगतो की तुम्ही एक छोटंसं खांब आणि त्याच्यावरती बस स्टॉपची साईन लावली की बस स्टॉप एस्टॅब्लिश होतो. पण इथनं सुरुवात होऊन होऊन मग पुढे जाऊन ते राजवाडे तयार करतात किंवा ते मी बघितलंय की ते अक्षरशः मगाशी अभिराम सरांनी नाव घेतलं गिरीश कर्नाडांचं, हयवदन सुद्धा ते करतात. त्याच्यानंतर शेक्सपियरची नाटकं करतात, कुसुमाग्रजांची करतात, तेंडुलकरांची नाटकं करतात, त्यांचे सेट डिझाईन करतात ते थिएटरमध्ये आणि ते फार छान पद्धतीने पुढे जातात. थँक्यू जयेश. म्हणजे सेट डिझायनिंग, मी ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरचं मॅनेजर म्हणून काम करत होते त्यावेळेस लक्षात यायचं की नाटक ज्या दिवशी असेल त्याच्या 2 दिवस आधी ते थिएटर रेंटवर घ्यायचे आणि पूर्ण सेट डिझाईन करण्यासाठी कार्पेंटर यायचा, त्याचं सगळं काम सुरू व्हायचं, ती मोजणी, त्याच्यानंतर त्याचे स्पॉट्स अरेंज करणं, आणि हे सगळं जे एक होतं ते मी काही काळ तिथे काम केल्यामुळे मला खूप जवळनं ते अनुभवता आलं. आणि या सगळ्या गोष्टी बघताना मला असं लक्षात आलं की नाटक संपल्यानंतर एक्नॉलेजमेंट जी मिळते ती असलेल्या कलाकारांना मिळते आणि लेखकाला फक्त सुरुवातीला एक उल्लेख मिळतो. खूप लोक जे या क्षेत्रात येतात ते खरं तर अभिनय करण्याच्या दृष्टीने येतात. आणि अभिराम सर, तुम्ही लिखाणाकडे कसे वळलात मग? मराठी रंगभूमीवरती एक मात्र मला थोडंसं तुम्ही आता म्हणालात त्याच्याबद्दल थोडंसं मला हे नोंदवावं असं वाटेल की मराठी रंगभूमीवरती नाटक हे लेखकाचं म्हणून ओळखलं जातं आणि लेखकाला जाहिरातीमध्ये पहिलं नाव लेखकाचं असतं आणि हे नाटक कुणाचं तर हे तेंडुलकरांचं, हे दळवींचं, मयेकरांचं अशा पद्धतीचा उल्लेख होतो. त्यामुळे मराठी रंगभूमीवरती लेखकाचा खूप चांगल्या पद्धतीने हे आहे.
मी लिखाणाकडे खरं तर वळलो कॉलेजमध्ये असतानाच मी लिहित होतो. एकांकिकांमध्ये मी लिहित होतो. म्हणजे पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धांमध्ये मी लिहित होतो आणि त्यामुळे माझा लेखनाचा प्रवास हा समांतर चालूच होता. पण मला व्यावसायिक रंगभूमीवरती किंवा मी 2 अंकी नाटक कधी लिहू शकेन असं मला वाटलं नव्हतं. पण नॅशनल स्कूल ऑफमध्ये ड्रामामध्ये असताना मला तसं एक लिहावंसं वाटलं नाटक आणि तिथपासून माझा लेखनाचा जो आहे तो प्रवास जो आहे तो सुरू झाला त्या ठिकाणी. अ, आणि मग हां. सॉरी, तुमचा आवाज मध्ये ब्रेक झाला. हां. तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी पहिलं माझं नाटक लिहिलं. पहिलं हिंदी नाटक कपलत नेताहीन नावाचं आणि त्याच्यानंतर मग माझा लिखाणाचा जो आहे तो सगळा प्रवास त्यावेळी सुरू झाला. लिखाणाकडे येत लिखाणाकडे येतानाच तुम्ही इतरही अनेक नाटकाच्या अंगांचा अनुभव घेतलात किंवा त्याच्यातही आज तुम्ही काम करताय. तर एखाद्या नाटकाची संहिता लिहिणं आणि एखाद्या चित्रपटाची पटकथा लिहिणं हं. ह्याच्यात कसा डिफरन्स होतो? नाही, निश्चितच दोन्ही माध्यमं वेगळी आहेत आणि नाटकामध्ये लेखकाचा शब्द हा महत्वाचा आहे आणि चित्रपटामध्ये आपण चित्रपट पाहतो तो दिग्दर्शकाच्या नजरेतनं पाहतो. त्यामुळे तिथे लेखक हा पूरक असतो आणि नाटकामध्ये लेखक हा आरंभबिंदू लेखक असतो आणि तो हे असतो तोच खऱ्या अर्थाने त्या सगळ्याची सुरुवात करणारा असतो आणि त्याच्या नजरेतनं संपूर्ण जे असतं ते नाटक पुढे सरकत असतं व्हिज्युअल मराठीत तरी किमान. किंवा शब्दप्रधान नाटकं असतात त्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. टेक्निकल फरक आहे, संपूर्णपणे तांत्रिक फरक आहे. आपण ज्यावेळेस नाट्यकोश म्हणतो, तर मगाशी मी सुरुवातीला जसं म्हटलं, की कोश म्हटल्यानंतरच थोडंसं सर्वसामान्य वाचक हा 2 पावलं मागे जातो. हो. पण नाट्यकोश वाचताना मला तसं अजिबात जाणवलं नाही. म्हणजे नाट्यकोश खरं तर मला वाचताना एखादं सुंदर नाटकाचं वरचं लिहिलेलं पुस्तक वाचतोय आपण असंच वाटलं. हं. हं. तर या क्षेत्रात जे नवीन लोक येत आहेत, मगाशी जयेश तुम्ही म्हटलात तसं, की तुमच्या कॉलेजला तुम्ही तो नाट्यकोश रेफरन्ससाठी ठेवलेला आहे आणि आर्किटेक्चर कॉलेजला नाट्यकोशासारखं पुस्तक रेफरन्सला असणं ही एक खूप वेगळी गोष्ट आहे. तर या दृष्टीने जे या क्षेत्रात येऊ पाहतायत, त्यांनी नाट्यकोशाकडे कसं बघायला पाहिजे अभिराम सर? मला असं वाटतं, की प्रत्येक पुस्तक हे काही मनोरंजनासाठी नसतं, हे आधी आपण ठामपणे समजून घेतलं पाहिजे. बरं. आता विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असलेली किंवा इतर क्षेत्रामध्ये असलेली जी पुस्तकं आहेत, ती केवळ ती मनोरंजनाची नाहीयेत, तर ती माहिती देणारी आहेत आणि ती तुमच्या माहितीला एक दिशा देणारी. हा नाट्यकोश जो आहे तो विभांनी लिहित असताना अजिबात तो वृक्ष केलेला नाही. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये लेख टाकलेले आहेत. इतर पद्धतीची माहिती टाकलेली आहे. त्यामुळे केवळ आकडेवारी आणि केवळ माहिती याच्या पलीकडे हा कोश जाताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे नवीन मुलांनी हा कोश हातामध्ये घेतला तर त्यांच्या असं लक्षात येईल की 2000 सालापर्यंतचा संपूर्ण मराठी नाटकाचा इतिहास म्हणजे नाटक किती किती साली आलं, त्याच्यामध्ये कोण-कोण होतं, लेखक कोण, दिग्दर्शक कोण, या सगळ्या ही सगळी माहिती त्यांना त्या नाट्यकोशामध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर भारतामध्ये इतर प्रांतामधल्या रंगभूमीवरती काय चाललेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. आणि म्हणून हा नाट्यकोश नजरेखालनं निश्चितच घातला पाहिजे. ज्याला अत्यंत गंभीर पद्धतीने नाटक करायचंय किंवा ज्याला गांभीर्याने या क्षेत्रामध्ये यायचंय, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की अनेकदा असं होतं, की पाठीमागचं ऐकून आम्ही काय करू? मागचं तर तसं नसतं. आपण आधीच्या पिढीच्या खांद्यांवरती उभे असतो. आधीच्या पिढीच्या जे काही हे केलेलं म्हणजे गंमत अशी आहे, की नेहमी लोकं असं म्हणतात, की परंपरा तोडायची. अरे परंपरा तोडण्यासाठी आधी ती समजून घेणं आवश्यक असतं. त्यामुळे आपली नेमकी परंपरा काय आहे, ते तरी आपण समजून घेतलं पाहिजे आणि ती परंपरा या नाट्यकोशातनं आपल्याला कळत जाते. कारण विभांनी केवळ आकडेवारी दिलेली नाहीये, केवळ जंत्री दिलेली नाहीये, सनावळ्या दिलेल्या नाहीयेत. तर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी लेख त्या ठिकाणी आपल्याला ते आपल्याला देताना दिसतात. आणि म्हणून हा एकूण रंगभूमीबद्दलचं एक भान देणारा नाट्यकोश आहे आणि म्हणून तो महत्वाचा आहे. आणि त्याच्याकडे पाहताना या दृष्टीने पाहिलं पाहिजे, की समग्र एक आकलन आपल्याला आतापर्यंतच्या इतिहासाचं यातून होणार आहे. तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे. विभांनी फक्त मराठी रंगभूमीवरच नाही, तर नाट्यकोशामध्ये जागतिक रंगभूमीवर सुद्धा फोकस टाकलेला आहे. म्हणजे त्यांनी हो, ग्रीक हो. रंगभूमीला रेफर केलेलं आहे, त्यांनी रोमन रंगभूमी रेफर केलेली आहे. आणि कुठे ना कुठेतरी त्यांची जी नाटकाची परंपरा आहे, ती आपल्या संस्कृत नाटकांच्या परंपरेइतकीच जुनी असेल. आणि हो, आजही ग्रीस किंवा रोमनमध्ये गेल्यानंतर अॅम्फी थिएटर हे खूप प्रामुख्याने बरोबर आहे. हो, जाणवून येतं.
हो. मी एथेन्स मध्ये बघितलं की थिएटर तुमचं स्टेज गोल आहे आणि तुम्ही कुठल्याही बाजूनी बसलात तरी तुम्हाला नाटक तुमच्या समोर घडल्यासारखं दिसतं. त्याचे आवाज, त्याचं जी काही रचना त्यांनी केलेली आहे आणि ह्या सगळ्याची माहिती सुद्धा या नाट्यकोशातनच उलगडत गेली. म्हणजे मराठी रंगभूमीवर जर नवीन प्रयोग करायचे तर कुठेतरी तुम्ही म्हटलं तसं परंपरा माहिती करून घ्या आणि इतर ठिकाणी काय चाललंय हेही जाणून घ्या. तर जयेश, हे तुमच्या कॉलेजमधल्या स्टुडंट्स ज्यावेळी सेट डिझायनिंग शिकतात किंवा हा नाट्यकोश रेफर करतात तर त्यातनं त्यांचा टेक काय असतो? सेट डिझायनिंग साठी त्यांना नाट्यकोश कसा एक बेनिफिट ठरतो? असं वाटतं की आपल्याकडे 3 मुख्य परफॉर्मिंग आर्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये एक नृत्य आहे, संगीत आहे आणि नाटक आहे. हे खूप पूर्वीपासून चालू आहे. जसं संस्कृत नाटकांबद्दल आपण बोललो. त्याच्यामध्ये होतं काय की संगीत आणि नृत्य ह्यांच्यामध्ये तुम्ही बघाल तर त्यांची आपापली घराणी आहे, त्यांची आपापली गुरु शिष्य परंपरा आहे. त्यांच्याकडे एखाद्या गुरुकडे आपण गेल्यानंतर त्यांच्याकडनं ज्ञान तर येतच, इतिहास येतो आणि त्याची परंपरा जी गौरवशाली आहे ती पुढे घेतली जाते, नेली जाते. पण नाटक या गोष्टीमध्ये असं होतं की ते शास्त्रोक्त गुरु शिष्य परंपरा अशी नाही. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण कसा शोधायचा इथून सुरुवात होते. दुसरी गोष्ट काय होते की मी मगाशी म्हटलं असं की परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये फिल्म्स किंवा आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स किंवा बाकीचे परफॉर्मन्स म्हणजे इव्हेंट्स या सगळ्याचा बेस हा नाटकच आहे. आणि आमच्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांना त्याच्यातल्या बऱ्याचशा मुलांना नाटक म्हणजे काय हे फारसं माहितीच नसतं. आणि जसं आपल्याकडे परंपरा आहे की आपल्याकडे कुठलीही गोष्ट डॉक्युमेंट न करणं हाच आपल्याकडे गौरवशाली इतिहास आपण मानतो, की बऱ्याच गोष्टी या मौखिक परंपरेतनं ऐकल्या जातात. म्हणजे जसं आता मध्यंतरी तुम्ही फेसबुकवर आता बघत असाल तर काही जण, संकेत नावाचा एक मित्र आहे, तो ब्रिटिश लायब्ररीमध्ये जाऊन आपले इंडियन लोकांचे ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन शोधतो आणि ते टाकतो. तर असं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे ही पद्धतच नाही. त्याच्यामुळे होतं काय की नाटक दाखवायचं कसं? बरं, आपल्याकडे जे गाजलेली नाटकं आहेत, समजा आपण घाशीराम म्हटलं किंवा तेंडुलकरांची इतर नाटकं म्हटली, दळवींची काही नाटकं म्हटली किंवा अगदी बालगंधर्वांचं नाटक घेतलं, म्हणजे आय एम थँकफुल टू अभिराम सर, कारण त्यांनी फिल्मच्या माध्यमातून का होईना पण बालगंधर्व आपल्यापर्यंत पोहोचवले. अदरवाईज आपल्याला बालगंधर्व हे फक्त मला माझ्या पिढीला तरी फक्त माहिती होते, त्यांची 2-4 गाणी माहिती होती, पण बालगंधर्व म्हणजे जो त्यांचा जो वादळी ओरा होता तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. तर हे सगळं पोहोचवायचं कसं, ह्याच्यासाठी आम्हाला नेहमीच खूप प्रॉब्लेम येतात. की नाटकाचं आपण सारखं म्हणतो की नाटकाची आपल्याकडे गौरवशाली परंपरा आहे, 200 वर्ष आहेत, पण ते दाखवायचं कसं? आपल्याकडे साधं 10 वर्षापूर्वीचं नाटक सुद्धा डॉक्युमेंट केलेलं नसतं किंवा जे केलेलं आहे ते युट्यूबवर तुम्ही बघाल त्याची क्वालिटी ही फारच मिडिओकर आहे, म्हणजे नाटकाची नाही. मला वाटतं जयेशकडे लाईट गेल्यामुळे बहुतेक त्याचं कनेक्शन गेलंय. विशाखा, तू काहीतरी बोलायचं होतं तुला. मला आता जयेशने जो मुद्दा मांडला ना तो मला खूप महत्वाचा वाटतो. म्हणजे कदाचित आपल्या बोलण्याच्या ओघात पुढे आलाच असता, पण तो बोलला म्हणून मला लक्षात आलं की एकूणच बाबांचा सगळा भर हा डॉक्युमेंटेशनवर खूप होता. कारण आता जयेश म्हटलं तसं लोकांना सांगणं खूप सोपं आहे, 150-200 वर्षाची परंपरा आहे, पण म्हणजे काय, काही एक निवडक नावं जी प्रसिद्ध आहेत तीच आपल्याला माहिती असतात. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की बाबांचं नाट्यकोश हे तर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. पण त्याआधीही त्यांनी म्हणजे आता तू पाहशील तर गेल्या 20-25 वर्षात टेक्नॉलॉजी खूप बदलली आणि बाबांचं एक विशेष असं होतं की जसं त्यांच्या मित्रपरिवारात एक रेंज खूप मोठी होती. म्हणजे आता जसं अभिराम म्हणतोय की आम्हालाही विभा जवळचे वाटत होते, आम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत होतो, तसं मामा पेंडसे म्हणजे माझ्या आठवणीतले सर्वात ज्येष्ठ पाहिलेले जवळला असे आमच्या घरी, तिथपासनं ते आत्ताची जी कोण तरुण पिढी असेल तिथपर्यंत बाबांचा
त्यांच्याशी कनेक्शन होतं अगदी शेवटपर्यंत. तर या सगळ्या गोष्टी बघताना त्यांनी म्हणजे जसं मी म्हणलं की लोकांची जशी रेंज होती तशी त्यांनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचे जे बदल होत गेले त्यात सुद्धा जसं जमेल तसं डॉक्युमेंटेशन करायचा प्रयत्न केला. म्हणजे आता अभिराम किंवा जयच्या लोकांना माहिती असेल बापूराव माने म्हणून एक हो होते. नट होते. विक्रम गोखले जे आहेत त्यांच्या आजी कमलाबाई गोखले हम्म. त्या सुद्धा म्हणजे आता तू इमॅजिन करू शकशील की त्यांच्या आजी या कुठल्या काळात नाटकात काम करत असतील हम्म. की जे आम्ही पण कोणी पाहिलं असण्याची काही शक्यता नाही. कमलाबाई गोखले. कमलाबाई गोखले. तर ह्या लोकांची म्हणजे आता तर काही काही नावं पण आपल्या विस्मृतीत गेली आहेत, पण जर आपण त्यांच्याबद्दल या लोकांनी डेफिनेटली त्यांच्या काळात काही ना काहीतरी महत्वाचं काम करून ठेवलंय आणखी रंगभूमी पुढे नेली. तर आता ही नावं घेतली तर ती नावं पण जर माहित नाही तर त्यांचं काम तरी कसं दिसणार. तर मला आठवते की भरतनाट्य मंदिरसाठी म्हणजे जेव्हा व्हिडिओ कॅसेट्स जेव्हा प्रचलित होत्या तेव्हा ह्या लोकांचं एक अर्ध्या तासाचं त्यांनी रेकॉर्डिंग केलं होतं. असं त्या काळात जे जे शक्य होतं तर त्यांना स्वतःला ते टेक्नॉलॉजी सॅव्ही नव्हते कधीच, अगदी शेवटपर्यंत व्हॉट्सअप सुद्धा वापरत नव्हते, पण त्यांना याचं महत्व कळत होतं. म्हणजे आजच्या काळात जर समजा युट्यूब आहे आणि जर ते असते तर त्यांनी नक्की त्या माध्यमातून लोकांपर्यंत काही ना काहीतरी पोहोचवायचा प्रयत्न केला असता. तर हे खूप महत्वाचं वाटतंय मला की म्हणजे आणि बाबांनी नाट्यकोश जेव्हा केला तेव्हा तर गुगल किंवा हे सगळं इतकं प्रचलित नव्हतं. म्हणजे त्या काळात ही सगळी माहिती मिळवून आज खूप सोपं वाटतं की मी एक पुस्तक घेण्यापेक्षा मी ईबुक का बघू नये असं. पण ज्या काळात एखादं काम झालेलं असतं त्या काळाच्या रेफरन्स जर तुम्ही बघितलं तर त्याचं महत्व जास्त अधोरेखित होतं असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यात ना मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या म्हणजे आपण लहानपणापासून ज्या गोष्टी बघतो जे आपल्या आसपास चाललेलं असतं त्याचा खूप एक फरक असतो. म्हणजे हा कोश ही एक पुस्तक साधं लिहिण्यात सोपी गोष्ट नाही. बाबांनी लहानपणापासून म्हणजे आमच्या घरासमोर दत्तवामन पोद्दार राहायचे किंवा सिद्धेश्वर शास्त्री चित्राव जे चरित्रकोशकार आहेत ते किंवा राचिम ढेरे हे आमच्या अगदी जवळ राहायचे. तर ह्या लोकांशी जे काय त्यांचे संबंध येत गेले त्यांचं काम ते केलं. बाबाला स्वतःला विश्वकोशात लिहायची संधी मिळाली होती. तर ह्या सगळ्या म्हणजे एकदम उठून कोणी असं नाट्यकोश नाही बनवू शकत म्हणजे कितीही इच्छा असली तरी देखील आणि सगळे रिसोर्सेस असले तरी देखील. त्यामागची मुळात प्रेरणा काय आहे आणि ते कसं करायचं ह्याचं एक शास्त्रशुद्ध तुम्हाला एक प्लॅनिंग करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लहानपणापासून त्यांनी ज्या या गोष्टी या लोकांनी पाहिलं होतं त्यांचं काम पाहिलं होतं त्या सगळ्याचा त्यांना खूप उपयोग झाला. म्हणजे कुठलंही काम ते तशाच पद्धतीने करायचंय म्हणजे खूप व्यवस्थित प्लॅन करून. म्हणजे मला आठवत नाही की कुठलंही पुस्तक किंवा प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतले आणि अर्धवट सोडून दिले. त्या दृष्टीने एकूणच जयेशचं बोलणं मी फक्त पुढे नेत होते की डॉक्युमेंटेशन किती महत्वाचं आहे हे आपल्याला या निमित्ताने कळतं. विशाखा तू म्हटलीस ते बरोबर आहे. डॉक्युमेंटेशन तर महत्वाचं आहेच आणि त्याचबरोबर काळानुरूप बदलत जाणाऱ्या टेक्नॉलॉजीचा फायदाही घेतला पाहिजे. तर अभिराम सर आता या लॉकडाऊनच्या काळात खरं तर खूप प्रयोग झाले या क्षेत्रात की लोकांपर्यंत नाटक पोहोचवावं आणि त्यातला प्रयोग ऋषिकेश जोशींनी पण केला. मोगरा हे नाटक ऑनलाईन करून. टेक्नॉलॉजी कशी बदलत गेली म्हणजे त्याचं त्यावेळेसचं नाटक किंवा लॉकडाऊन पूर्वीचं नाटक आणि ऑनलाईन नाटक. हो आजूबाजूच्या परिस्थितीमधले जे काही सगळे चॅलेंजेस आहेत त्याला उत्तर देताना वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न लॉकडाऊनच्या काळामध्ये नक्कीच झाले आणि त्यातनं लक्षात आलं की वेगवेगळ्या पद्धतीने नाटक होऊ शकतं. म्हणजे आता समजा आपण जसं वेगवेगळ्या ठिकाणी बसून आज चर्चा करतो आहोत तसं वेगवेगळ्या ठिकाणी बसून नाटक करता येतं का अशा पद्धतीचे प्रयत्न झालेले आहेत होत आहेत. त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे जे रस्ते खुले झालेले आपल्याला दिसतात तसे ते रस्ते खुले झालेले आहेतच. पण जिवंतपण आहे जे नाटकाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे ते सुद्धा रसिकांना फार कायमच महत्वाचं वाटणार आहे आणि त्यामुळे नाटक हे वेगळ्या पद्धतीने परत कसं रंगभूमीवरती सुरू होईल आणि रंगभूमीवरतीच ते याचाही प्रयत्न चालू असणार आहेत. पण नवीन माध्यमं आणि अशा पद्धतीची नवीन जर काही टेक्नॉलॉजी आली असेल तर त्याच्याशी आपलं काही वैर असायचं कारण नाही. उलट त्याचा किती चांगल्या पद्धतीने वापर करता येईल नाटकासाठी याचा विचार होतो आहे आणि त्या पद्धतीने नाटक पुढे जाणार आहे. जसं जयेश आता म्हणाले की भविष्य आहे तर मला असं वाटतं की हे अशा पद्धतीचंच भविष्य आहे. वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजीचा वापर नाटकाच्या भल्यासाठी आणि नाटक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होत राहील आणि नाटक पुढे चालू राहील. त्यामुळे भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही ठिकाणी मराठी नाटक टेक्नॉलॉजीचा उपयोग करत करत चालत राहील असं मला वाटतं.
हॅलो हॅलो. सर, तुमचा आवाज शेवटची काही वाक्य अच्छा. हा, तर तेच मला असं म्हणायचंय की टेक्नॉलॉजीचा वापर करत करत हे मराठी नाटक आपल्या वेगवेगळ्या वाटा शोधत राहील आणि मराठी नाटक कडे प्रेक्षकांना तो आणायचा प्रयत्न करत राहील आणि म्हणूनच भूत, भविष्य आणि वर्तमान या तीनही महत्वाच्या गोष्टी आहेत असं आणि त्याच्यामध्ये मराठी नाटकाला भवितव्य आहे असं मला वाटतं. कारण आपण कायमच टेक्नॉलॉजीशी सुसंगत अशा पद्धतीने राहिलेले आहे. आपल्याकडे फिरता रंगमंच आला. अ, आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सेट डिझाईन्सही प्रयोग करण्यात आले आणि त्यामुळे मला असं वाटतं, की आता सुद्धा हे प्रयोग होतील, की सगळे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेत आणि नाटक करतायत किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग होत राहणार आणि ते लॉकडाऊनच्या निमित्ताने कसं आहे, की संकटामध्ये आपण संधी शोधतो. हा मराठी रंगकर्मींचा एक महत्वाचा गुण आहे. तो आपल्याला या निमित्ताने निश्चित दिसतोय आणि दिसेल असं मला वाटतं. नाट्यकोश बघताना माझ्यासमोर नाट्यकोशात विभांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जुन्या नाटकांच्या जाहिराती ह्या कशा केल्या जायच्या हां. हे त्यांनी खूप एक उत्तम म्हणजे काही फोटोज मधनं मांडलंय. आणि हं, त्यापैकी एक फोटो मला आवडला, तो म्हणजे त्यांनी नाटकाची जाहिरात ही एका लग्नपत्रिकेप्रमाणेच केलेली आहे. हं, तर हं. असे काही जाहिरातीमध्येही वेगळे प्रयोग आपल्याकडे नाटकांच्या होतात. अत्यंत होतात. म्हणजे मी तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. पुरुषोत्तम बेर्डे यामध्ये अलीकडच्या काळामधलं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे या पद्धतीचं. म्हणजे त्यांची एक जाहिरात मी सांगतो तुम्हाला. गमतीचा भाग म्हणजे त्यांचं टूर नावाचं नाटक होतं आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं, गणपतीचा एक फोटो छापला कारण त्या दिवशी संकष्टी होती आणि त्यांनी फोटो छापला आणि सांगितलं, की हा फोटो कापा आणि तो पाण्यामध्ये टाका. तो रंगीत होईल. आणि लोकांनी अगदी म्हणजे दुसऱ्या दिवशी नाटकाला प्रचंड गर्दी केली. ते नाटक पाहिलं आणि फोटो कापला आणि पाण्यात टाकला आणि त्या फोटोचं काही झालं नाही. कारण तो फक्त जाहिरात. तर दुसऱ्या प्रयोगाला लोकं परत आले, की अहो आमचा फोटो जो आहे तो रंगीत झाला नाही. पण अशा पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा जाहिरातीचा प्रयोग त्यांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये केला होता आणि लोकांना जेव्हा कळलं, की हा जाहिरातीचा एक भाग आहे, तेव्हा लोकांनाही तो आवडला आणि त्याची खूप माउथ पब्लिसिटी झाली आणि त्यामुळे निमित्ताने नाटकाची पब्लिसिटी झाली. असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग त्याच्यामध्ये पुरुषोत्तम बेर्डेंनी केलेले आपल्याला दिसतायत टूर नाटकाच्या निमित्ताने. आणि म्हणजे अ, अ, तर अशा पद्धतीचे प्रयोग होताना आपल्याला दिसतात, की अ, वेगवेगळ्या प्रकारची कल्पकता वापरून ते प्रयोग करतात. आता आपण सगळे चर्चा करत असताना आपल्याला हे जाणवलं, की नाट्यकोश हं. हा नाट्यकोशापेक्षा जास्त काहीतरी देणार आहे. हां. नुसतंच एक कोश म्हणून नाहीये किंवा एक सनावडी दिलेली नाहीये. तुमचा आवाज थोडासा आवाजाचा काहीतरी तुमचा प्रॉब्लेम येतोय. तुमच्या नाटकांची नावं बघता तुम्ही ज्या नाट्यकोशाला काय नाव दिलं असतं? नाट्यकोशाला तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या नाटक आवाज येतोय आता? हां, आता येतोय. हां. तर नाट्यकोश हा नाट्यकोशापेक्षा जास्त काहीतरी आहे. तर त्याला कोश न म्हणता तुम्ही हं. त्याला काय नाव दिलं असतं? अरे! नाही खरं तर नाट्यकोश हे नाव तर म्हणजे अगदीच संपूर्ण त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी सांगून जाणारं आहे. त्याच्याबद्दल काहीच हे नाही. पण हं. पण का बदलायचं का नाव? हे फार चांगलं नाव आहे नाही, कारण नाव नाट्य बदलायचं नक्कीच नाहीये आपल्याला किंवा तो विचारही नाही आणि ते हं, योग्यही हं, नाही. हं. पण ज्यावेळेस आपण कोश वाचतो, तर थोडंसं सर्वसामान्य वाचक लांब जातो. म्हणून मला असं वाटलं, की जर नाव द्यायचं असेल, हां. तर काय हं, देता येईल? हं. की जे अ, कनेक्ट राहील किंवा मला असं वाटतं की हा जो नाट्यकोश आहे ना, ही आपलीच आपल्याला एक पद्धतीने ओळख करून देणारी बाब आहे किंवा घटक आहे, की जो आपल्याच इतिहासाचा किंवा आपण कोण आहोत याची एक आत्मभान देणारं एक कोश आहे, की आपण कुठपासून सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलो याची तांत्रिक जंत्री आणि त्याच्यामध्ये आहे, त्याच्यातले लेख आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की या नाटकाला खरं तर स्वयं असं नाव आपल्याला देता येईल. या नाट्यकोशाला स्वयं म्हणजे मी काय आहे?
हा नाट्यकोश वाचल्यानंतर एक मराठी रंगकर्मी, एक भारतीय रंगकर्मी म्हणून मला माझी ओळख पटते, विशेषतः मराठी रंगकर्मी म्हणून. त्यामुळे स्वयं असंही याला म्हणता येईल. माझी ओळख देणारा हा नाट्यकोश आहे. खूपच छान नाव तुम्ही सांगितलंय आणि आता जसं आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय तर विशाखा, मला तुला विचारायचंय की जसं आता हे अभिराम सरांनी नाव सांगितलं तर तुझ्या दृष्टीने तू काय म्हणशील त्याला? ऑफकोर्स नो ऑफेन्स टू विभा. प्रचिती, खरं सांगायचं तर जसं अभिराम म्हणला तसं दुसरं काही आत्ता तरी नाही डोळ्यासमोर येत. म्हणजे कारण हा शब्द जेवढं जे पूर्णपणे पोचवतो ना की त्याच्यात काय आहे, तेवढं दुसरा कुठला शब्द, आणि जर तो असता तर कदाचित बाबांनी त्याच वेळेला शोधला असता तो. आणि म्हणूनच ना त्यांनी इव्हन हिंदी सुद्धा जेव्हा केलं तेव्हा मला वाटतं त्यांनी ते नाव तेच ठेवलं. त्यांनी ते नाव ट्रान्सलेट नाही केलेलं. म्हणजे हे पूर्णपणे मराठी नाट्यकोशाचं भाषांतर आहे. म्हणजे तिथे त्यांनी अजिबात त्याला हिंदीचा शब्द नाही वापरलेला. त्यामुळे त्यांना तोच शब्द पोचावा हे अभिप्रेत असणार असं मला वाटतंय. एक्झॅक्टली. होती की मराठी रंगभूमी म्हणजे कधी कधी म्हणजे आता जयेश किंवा अभिराम म्हणला तसं आपण खूप अभिमानाने सांगतो, पण ही इतरांना सांगायची वेळ आली तर आपल्याकडे समोर काही नसतं. आणि एवढी समृद्ध रंगभूमीची परंपरा असताना ती इतर भाषातल्या लोकांपर्यंत पोचावी ही पण तळमळ त्यांची ते हिंदी करण्यात होती. म्हणजे आपलं काम फक्त आपल्यापुरतंच न ठेवता जितकं ते बाहेर जाईल तितकी मराठी रंगभूमीची ओळख अमराठी लोकांना होईल. त्यामुळे म्हणून त्यांनी त्याच्यातलंही नाव जर ते ठेवलं असेल तर नक्कीच त्यामागचा त्यांचा काहीतरी कारण असतं. नक्कीच. आणि खरं तर हा हिंदीत अनुवादित असल्यामुळे मराठी म्हणजे महाराष्ट्र बाहेरच्या लोकांपर्यंत तू म्हटलीस तशी ही रंगभूमीची ओळख पोहोचू शकते. आणि नाटक हे भाषेच्या पलीकडचं आहे, त्याला भाषेचं बंधन नाहीये. त्यामुळे नाट्यकोशामधल्या अनेक गोष्टी, मग ते नेपथ्य असेल, रंगभूषा असेल, वेशभूषा असेल, हे भाषे पलीकडे जाऊन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तो इतिहास पोहोचला पाहिजे. आणि मला वाटतं विभांनी म्हणूनच नाट्यकोश हिंदीमध्ये रूपांतरित करायचा विचार केला असावा. आणि हे दोन्ही नाट्यकोश वाचकांसाठी आता बुकगंगावर परचेस करण्यासाठी अवेलेबल आहेत. हिंदी नाट्यकोशाचे 2 खंड आहेत आणि मराठी नाट्यकोश हा एक पुस्तक आहे. आणि आता हे संचांवर पुढचे काही दिवस ही एक आपण सवलत देतोय की तुम्ही नाट्यकोश जर एकत्र घेतलेत तर तुम्हाला ते 2900चा जो संच आहे तो फक्त 1885 मध्येच मिळणार आहे. तर मी आपल्या रसिक प्रेक्षकांना सांगेन, अर्थात आपल्यापैकी बऱ्याचशा नाट्यप्रेमींकडे नाट्यकोश नक्कीच असेल, पण नसेल तर बुकगंगावर जाऊन आवर्जून घ्या. अभिराम सर, थँक्यू, तुम्ही तुमचा वेळ काढून विभांसाठी आलात. आणि हो, अगदी ते माझं कर्तव्य होतं. आणि नाट्य संस्कृतीचा इतका सुंदर वारसा आमच्या सगळ्यांसमोर उलगडून दाखवलात. आणि विशाखा, तुझे आभार की तू हा नाट्यकोशासारखा एक पुस्तक जे तुझ्या बाबांनी केलं ते लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून जो प्रयत्न करतेस तो अत्यंत आय अप्रिशिएट दॅट. आणि जयेश, सेट डिझायनिंग मधली जी चॅलेंजेस आहेत आणि जी नाट्यकोशाच्या निमित्ताने तुम्ही आर्किटेक्चर कॉलेजला हा ठेवणं, हा जो विचार तुम्ही केलात तर तो नक्कीच सराहनीय आहे. तर थँक्यू सो मच. मला एक बोला ना. दोन शेवटच्या गोष्टी फक्त सांगायच्या आहेत. मग तुम्ही नाव म्हटलं ना तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा केव्हा याची दुसरी आवृत्ती लवकरच येईल आणि त्याचं नाव जेव्हा काढाल तेव्हा एक गमतीचा भाग म्हणून आपण त्याला एन्सायक्लोपीडिया किंवा गुगल ऑफ नाटक असं म्हणू शकतो आपण, जेणेकरून ते नवीन पिढीला पटकन कनेक्ट होईल. कारण नाट्यकोश म्हटलं की लोकांना त्याचा गुगल सारखा वापर करता येतो हे माहित नाही, म्हणजे आजच्या जनरेशनला. त्याच्यामुळे त्यांना गुगल ऑफ नाटक किंवा एन्सायक्लोपीडिया म्हणू शकतात. आणि दुसरी गोष्ट मला विशाखाताईला सांगायची की विशाखाताई 2000 पर्यंतचं नाटकाचं काम जे नाट्यकोशाचं काम आहे ते विभा सरांनी केलेलं आहे. त्याच्या पुढचं काम मात्र तू हातात घ्यावं आणि लवकरात लवकर ते पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे, अशी मी विनंती करतो आता तुला. अनफॉर्च्युनेटली मी कुठल्याच रीतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने नाट्यक्षेत्राशी संबंधित नाहीये. त्यामुळे माझी जी सगळी माहिती आहे ती पूर्णपणे बाबांच्याकडनं जी मिळाली, जो वारसा मला मिळालाय, अर्थात तो किती समृद्ध आहे याची मला कल्पना त्यावेळेपेक्षा ना आता येते.
जेव्हा आता मी सगळ्या गोष्टी पाहते तेव्हा मला किती गोष्टी त्यावेळेला मिळाल्या, काही किती वैचारिक धन मला मिळालं हे मला खरंच आता जाणवतं जेव्हा मी आज त्या वयात आहे. आणि म्हणजे मी जेव्हा पुढच्या जनरेशनकडे पाहते तेव्हा मला या गोष्टींचं महत्व जास्त कळते. म्हणूनच मला असं वाटतं की तूच करू शकशील ते. असेल तर मी नक्की काही माझ्याकडनं जी मदत होईल ती नक्की करीन. म्हणून मला वाटतं की तो जो वारसा तुझ्याकडे आलेला आहे तो तुम्हीच करू शकाल असं मला वाटतं. लेट्स सी. अभिराम सर, आपल्या बोलण्यात एक विषय आला होता की हा. तुम्ही म्हटलं होता, तुम्ही आठवण सांगितली होती की विभानी तुम्हाला पीएचडी करायला सांगितली आणि हो, त्यावेळेस हो. तुम्ही ती केली नव्हती. तर मला असं वाटतं की आता तुम्ही ती पीएचडी करायचा विचार करा आणि नाट्यकोशाची दुसरा जो खंड आहे मराठी नाट्यकोशाचा तो तुम्हीच घेऊन बापरे या. बापरे बापरे. नाही, पण नक्कीच हा नाट्यकोश वाचून नक्कीच एखादा तरुण रंगकर्मी किंवा एखादा अभ्यासक निश्चितच याच्याकडे वळेल आणि हे काम थांबणार नाही, एवढी आशा आपण निश्चितच व्यक्त करू आणि तशा शुभेच्छाही आपण देऊ. आणि मला असं वाटतं की नक्कीच हे काम निरंतर चालत राहणार आहे आणि ते निरंतर चालत राहीलच. थँक्यू. शुअर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. जर आपलं धन्यवाद. सगळं संपलं असेल आपलं बोलून, तर मला म्हणजे या सगळ्यानंतर म्हणजे अभिराम आणि जयेश यांचे मी आभार मानते, कारण आजच्या पिढीतले कोणीतरी येऊन त्यांनी नाट्यकोशाची उपयुक्तता लोकांसमोर मांडणं माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. कारण आपण फक्तच भूतकाळात न राहता जसं जयेश म्हणला तसं भविष्य काय आहे आणि त्यासाठी या गोष्टींचा उपयोग किती आहे हे सगळं मांडणं खूप आवश्यक होतं. आणि मला असं वाटतं की जसं नाट्यकोश करण्यासाठी तात्यासाहेबांची ती एक भेट किंवा त्यांनी घेतलेला इनिशिएटिव्ह हा कारणीभूत होता, तसंच हा परत लोकांसमोर आणण्यासाठी म्हणजे माझ्या डोक्यात ही कल्पना बरेच दिवस होती, पण सुदैवाने सहयोगीशी माझं जे काही नातं जोडलं गेलं वेगवेगळ्या कारणांनी, तर त्यामुळे हा विचार परत पुढे आला आणि तुम्ही सगळ्यांनी जो उत्साह दाखवलात यासाठी काम करण्याचा त्याबद्दल सहयोगीचंही मनापासून आभार. थँक्यू विशाखा. थँक्यू. थँक्स अ लॉट. धन्यवाद. तुम्ही मला आणि मला सगळे ही संधी रसिक दिली. प्रेक्षकांचेही आभार की जे ज्यांनी इतक्या इंटरेस्टनी आज नाट्यकोश आणि वारसा नाट्य संस्कृतीच्या साठी आपल्याला साथ दिली. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.